बाजीराव पेशव्यांच्या शूर इतिहासाची साक्ष देणारा पुण्यातील ऐतिहासिक आता शनिवारवाडा जो आहे तो आता दत्तक घेता येणार आहे। केंद्र सरकारच्या राज्य पुरातत्व विभागातर्फे जे आहे ते आता देशभरातील वारसा स्थळांना नवी योजना जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे आणि त्याच योजनेअंतर्गत पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 5 वास्तू ज्या आहेत, ज्या हेरिटेज वास्तू आहेत त्या दत्तक घेता येणार आहेत। खरं तर केंद्र सरकारनं ॲडॉप्ट हेरिटेज अशी योजना जी आहे ती लागू केलेली आहे। जे ॲडॉप्ट हेरिटेज योजनेअंतर्गत जो केंद्र सरकारचा पुरातत्व खातं आहे त्यांच्या अंतर्गत ह्या सगळ्या ज्या वास्तुस्थळं आहेत पुणे शहरासह जिल्ह्यातल्या आणि देशातल्या इतर अशांना संस्थांना आता दत्तक घेण्यात येणार आहे। खरं तर जी वारसास्थळं आहेत ती वारसास्थळांचं संवर्धन व्हावं, त्यांचं संरक्षण करण्यात यावं, त्यांचं योग्य जी आहे ती काळजी घेण्यात यावी, या सगळ्या कारणांसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्यानं जी योजना काढली आहे ॲडॉप्ट हेरिटेज, त्या योजनेअंतर्गत आता ही स्थळं जी आहेत ती दत्तक घेता येणार आहेत, ज्यामध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 5 वारसा स्थळांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यापैकी शनिवारवाडा असेल, आगाखाना पॅलेस असेल, पाताळेश्वर लेणी असेल, लोहगड असेल आणि कार्ला लेणी आणि भाजी लेणी असेल, अशा एकूण 5 वारसा स्थळांना आता खाजगी संस्थांना दत्तक देण्यात येणार आहे, जेणेकरून ही जी इतिहासाची साक्ष देणारी वारसा स्थळं आहेत किंवा जे किल्ले आहेत किंवा जे इतर हेरिटेज वास्तू आहेत त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांचं संरक्षण व्हावं, यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ही योजना राबवण्यात आलेली आहे। आणि आता पुण्यातील हा ऐतिहासिक असा शनिवारवाडा देखील तुम्हाला दत्तक घेता येणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।